आगामी राजकीय समीकरणे लक्षात घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अकोल्यात मोठी खेळी खेळली आहे। आमदार नितीन देशमुख यांनी सर्वांना धक्का देत प्रभाग 20 मध्ये कडवी झुंज देणारे शंकर लंगोटे यांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवड केली आहे। या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून विशेषतः खडकी भागात शिवसेनेने आपले लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत आहे। जानेवारी महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग 20 खडकीमधून शंकर लंगोटे यांनी अत्यंत चुरशीची लढत दिली होती। भाजपचे दिग्गज नेते विनोद महापारी यांच्याशी झालेल्या थेट लढतीत लंगोटे यांचा निष्ठता पराभव झाला होता। केवळ 239 मतांच्या फरकाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। मात्र त्यांच्या या कामगिरीची आणि प्रभागातील सामाजिक कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना आता मोठी संधी दिली आहे। विनोद महापारी यांच्यासारख्या युवा नेत्याला त्यांच्याच बालेकिल्ल्यात रोखण्यासाठी शिवसेनेने लंगोटे यांना बळ दिले आहे। शंकर लंगोटे यांनी खडकी भागात केलेल्या कामामुळे जनतेचा त्यांच्याकडे ओढा आहे, हे निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले होते। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार नितीन देशमुख यांनी ही नियुक्ती करून खडकी भागात शिवसेनेची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे। शंकर लंगोटे यांच्या निवडीमुळे खडकी आणि प्रभाग 20 मधील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। पराभूत होऊनही पक्षाने दाखवलेला हा विश्वास लंगोटे यांच्यासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी मोठी ताकद ठरणार आहे। शंकर लंगोटे यांचा केवळ 239 मतांनी पराभव झाला असला तरी जनसेवेत शंकर लंगोटे मागे नव्हते। त्यांच्या संघर्षाची दखल आमदार नितीन देशमुख यांनी घेतली आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे। मी माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 20 मध्ये जी निवडणूक लढलेली आहे त्यामध्ये मला भरपूर मत मिळालेले होते, तरीसुद्धा मला थोडेफार मतं कमी पडलेले होते। त्याच्यामुळे मी पडलेलो असल्यामुळे माझ्या वार्डामध्ये म्हणजे प्रभागामध्ये जो विकास करायचा आहे तो आमच्या एरियामधला मी एकटाच उमेदवार असा होतो की तो निवडून आला नाही। तर वार्डातली जे कामं करायची राहिलेली आहे त्याच्यामुळे जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी माझ्यावर विश्वास दाखविला ते सार्थ करायचे काम करायचे आहे। माझ्या पक्षातल्या सर्वच नेत्यांना मला हे श्रेय द्यावं लागेल, कारण प्रत्येक माणसाने माझ्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे। मी कोणत्या पर्सनल व्यक्तीचं नाव जसे आमचे समजू शकतो नितीन बापू देशमुख आहे असं एक नाव घेतल्यापेक्षा सर्वच लोकांनी मदत केलेली आहे। कोणत्या काय आहे म्हटले आहे, आमच्या इथं जे आमचा जो एरिया आहे तो आहे खेडे विभागातला खडकी। त्या एरियामध्ये नाल्या रोड यांची कोणतीही सुविधा आजच्या तारखेत उपलब्ध नाही आहे। ते सर्व कामं झाले पाहिजे इतकीच लोकांची अपेक्षा आहे, त्याच्यामुळे ते झालेलं पाहिजे। असं अकोल्याचा विकास तर व्हायलाच पाहिजे, कारण आपण जेव्हा अकोल्यासाठी काम करून राहिलो तर आम्हाला तर असं वाटतं की आपलं शहर बी अमरावती शहरासारखं स्वच्छ झालं पाहिजे, सुरळीत झालं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे।